Sanjay Ghodawat University, Kolhapur. Admissions open 2026-27. Spread over 165 acres. Placement assistance to students. Engineering and Technology, BTech, MTech, PhD, Aeronautical Engineering, Electronics and Communication, Civil Engineering, Computer Science and Engineering, Artificial Intelligence and Machine Learning, Artificial Intelligence and Data Science, Robotics Process and Automation, BCom, BBA, MBA, MBN, Fintech and Data Analytics, BCA, MCA, Full Stack Development, BSc Biotechnology, BSc Food Science and Technology, BSc MC Chemistry Physics, BA LLB, BBA LLB, LLB, BPharm, MPharm, BSc Clinical Research and Technology, B Design, Fashion Design, Interior Design, Product Design, Communication and Design. Kolhapur Sangli Highway, Ati Grade District, Kolhapur. Phone number 9011039800, 9011022567. अवश्य भेट द्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी. नवहिंद प्रतिष्ठानाच्या वतीने 5 दिवसीय कार्यक्रमांची रेलचेल. स्वराज्याचे धाकलेधनी धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जयंतीनिमित्त नवहिंद प्रतिष्ठानाच्या वतीने सालाबादाप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. 13 मे रोजी रात्री 12 वाजता जन्मोत्सव कार्यक्रमाची सुरुवात ध्येयमंत्राने करण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे पाळणा गीत सादर करण्यात आले. नवहिंद प्रतिष्ठानाच्या महिलांच्या वतीने जिजाऊ वंदना आणि ध्येयमंत्र सादर करण्यात आला. कार्यक्रमानंतर उपस्थितांना सुंठवडा व मिठाई वाटप करण्यात आले. तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले तसेच दैनिक तरुण भारताचे संपादक शिवराज काटकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास मराठा सेवा संघचे डॉक्टर संजय पाटील, नवहिंदू प्रतिष्ठानाचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, संतोष तावशी, उमेश चव्हाण, किशोर कचरे, संदेश चाळके, अनिकेत कराळे, शुभम माने, प्रसाद चव्हाण, अभिषेक तावशी, किरण चव्हाण, अरुण बाबर, रामदास थोरात, राजू तावशी आदी उपस्थित होते. पाळणागीत कार्यक्रमावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजाताताई इंगळे, आशाताई पाटील, दीपश्री काटकर, रुपाली चव्हाण, दीपाली चाळके, उषा चव्हाण, लीना तावशी, रुपाली बाबर, संगीता चव्हाण, नैना कचरे, आशाराणी कराळे, पूनम चव्हाण, गौरी शिंदे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दिनांक 14 मे रोजी संभाजी महाराजांच्या जयंतीचा मूळ दिवस असल्याने सर्व सांगलीकरांसाठी दर्शनासाठी व्यासपीठ खुले ठेवण्यात आले आहे. 15 मे रोजी सायको शाहीर अभि मुंडे यांचा शंभूगाथा हा जाहीर कार्यक्रम सर्वांसाठी मोफत खुला ठेवण्यात आला आहे. महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यंतचा प्रेरणादायी जीवन प्रवास अभि मुंडे यांच्या प्रभावी वाणीतून सांगलीकरांना अनुभवता येणार आहे. 18 मे रोजी स्टेशन चौकातून सुरू होणारी मिरवणूक बदाम चौक, राम मंदिर, पंचमुखी मारुती रोड मार्गे शिवतीर्थ येथे पारंपरिक पद्धतीने पार पडणार असून मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती नवहिंदू प्रतिष्ठानाचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर.